नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. एक चिंतन संकलन भाग 47. भाग 47. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाणपण व जाणता यात द्वैत नाही. म्हणजेच केवळ जाणपणच आहे, जाणता नाहीच. सूर्य प्रकाश एकच. जाणपण आले म्हणूनच अन्य आहे असे वाटते. ते आले नाही तरी आले असे वाटते. अन्य न येताच आले असा भास होतो. जाणपणच नाही तर अन्य मूळ स्वरूपात अनन्य म्हणून आहेच. म्हणजेच जाग आली हे द्वैत व जाग नाही हे अद्वैत. सूर्य आपल्याच प्रकाशाला प्रदक्षिणा घालू शकेल काय? कृष्ण भगवान म्हणतात, रूप रस गंध नाद स्पर्श याद्वारे जे ज्ञान मिळते ते वस्तुतः मीच आहे. कसेही रूप असले तरी रूप म्हणून मुळाशी रूपच आहे. तसेच अनेक रस असले तरी रस म्हणून सर्व एकच आहे. असेच इतर इंद्रिया संदर्भातही समजावे. म्हणून आपली पुरुष किंवा स्त्री अशी काळेची ओळख कुणाला आहे याचा शोध घ्यावा. हे मरणाआधी कळून घ्यावे. आरसा स्वच्छ असला तर त्यात सर्व जवळ दूरची प्रतिबिंबे दिसतात. तसेच शुद्ध जाणीवेतच सर्व जीवजगत ऐसपैसरित्या खेळते आहे. आपली काया हा एक अन्नरसाचा संचय आहे. तो अन्नरसाचा संचयच स्त्री पुरुष, बालक वृद्ध, हुशार मूर्ख अशा रूपात वावरतो. तोच जगातील पदार्थांना माझे तुझे करतो. म्हणून देहाचा आकार हेच माझे रूप असे म्हणणे हे परधर्म स्वीकारण्यासारखे आहे. केवळ आपण आपल्या असणेपणात राहणे हाच खरा स्वधर्म. विशेष म्हणजे आपण केवळ आपणच असल्याचे ज्ञान हे न जाणू जाताच सदैव हजरच आहे. आपण स्वतःला देह म्हणून चुकीने ओळखतो. म्हणूनच इच्छा वासना ह्या पूर्ण करण्याकरता तो देह आपल्याला जपावा लागतो आणि महत्वाचा वाटतो. पण ज्याला जपावे लागत नाही ते तुझे रूप नव्हे. इथे निसर्गदत्त महाराज म्हणतात, इथे या माझ्या माडीवर या बैठकीत, इथे या बैठकीत तुम्ही जे ऐकता किंवा तुम्हाला ऐकवले जाते ते केवळ कानाने ऐकले म्हणू नका, ज्ञानाने ऐकले असे म्हणा. स्वरूप ज्ञान प्राप्त होणार असे वाटणे हेच मुळात चुकीचे आहे. स्वरूप ज्ञान प्राप्त होणार असे वाटणे हेच मुळात चुकीचे आहे. इथे भेटू जाता पडे तुटी, न भेटताची होय भेटी. भेटू जाता पडे तुटी, न भेटताच होय भेटी असा हा प्रकार आहे. जाणीवेचे साक्षीत्व अष्टो प्रहर चालू आहे. आम्ही ज्याला जाणता म्हणतो त्याच्यावर लक्ष ठेवताच येत नाही. जो मुळात लक्षच आहे त्यावर लक्ष कसे काय ठेवणार?
पेटलेला वन्नी परत कसा पेटवणार? जो अग्नी धडाडून पेटला आहे त्याला अजून धडाडून कसे पेटवणार? यालाच म्हणतात अलख निरंजन. जे आहेच त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. सत्य माहित आहे असे जो म्हणतो त्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. कारण कोणतीही गोष्ट माहित होण्याकरता त्या गोष्टीच्या माहितीचा संस्कार अगोदरच असायला हवा. म्हणजे ज्ञान हे शिळे आहे व सत्य असे शिळे नाही. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणतात, द नोन कॅनॉट नो अननोन or the unknown cannot known by known. इथे केवळ मौनच कामाला येते असो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्य हे उगे आहे. सत्य हे उगे आहे. आता सध्या या क्षणी आपण जो आहो म्हणून प्रत्यक्ष अनुभव येतो तो केवळ कळतेपण उद्भवले म्हणूनच आहे. हे पक्के लक्षात ठेवा. हे कळतेपण व्यक्तिगत मुळीच नाही. जर ते कळतेपण व्यक्तिगत असते तर ते कळतेपण म्हणायच्या लायकीचे राहिलेच नसते. हे कळतेपण आयते आले, अवांछितरित्या आले. तुम्ही आता ते अडवू शकत नाही. कारण अडवू शकू हे म्हणणे पण अगोदरचे आधीचे असणे पण असल्याशिवाय शक्यच नाही. तात्पर्य याकरता पण कळतेपण हवेच. म्हणून अकळपणे जे कळतेपण आहे म्हणजे जे अवांछित कळतेपण आले ते तुम्ही अडवू शकत नाही, त्याला टाकू शकत नाही, धरू शकत नाही, सांभाळूही शकत नाही, शोधू शकत नाही, विसरू शकत नाही, आठवू शकत नाही, त्याच्याविषयी काहीच बोलू पण शकत नाही, त्याच्याविषयी काही सांगू पण शकत नाही, कुणाला समजावून सांगू ते पण शक्य नाही आणि कोणाकडून समजावून घेऊ ते पण शक्य नाही. अकळतेपण ही कळतेपणाची दुसरी बाजू समजली जाते. पण कळतेपण नसताना अकळतेपण नाही व कळतेपण तर नाहीच म्हणून साहजिकच अकळतेपणही नाही. तात्पर्य दोन्ही नाहीत. पंच ज्ञानेंद्रियाचे ज्ञान, पंचमहाभूते, सत्वरजतम गुणांची कार्ये या सर्व गोष्टी केवळ कळतेपणाच्या असलेपणामुळेच आहे. कळतेपण नसेल तर काहीही नाही. किंबहुना कळतेपण नसेल तर काहीच नाही हे म्हणणे सुद्धा किंवा न म्हणणे सुद्धा संभव नाही किंवा व्यर्थ आहे. व्यर्थ आहे की नाही हे पण कळतेपणामुळेच कळते. बरे असो, कळतेपण गेले की सर्व गेले, मृत झाले. मेले कुणीच नाही, फक्त गेले. मेले कुणीच नाही, फक्त गेले. नित्य सत्याला म्हणजे ज्ञात्याला साक्षीत्व घडते असे तुम्ही म्हणता, पण तसे सत्य म्हणत नाही, ते तुम्हीच म्हणता. कळतेपण हे देह व प्राणातून आले. कळतेपण हे देह व प्राणातून आले हे पण तुम्ही आधी म्हणू शकत नाही.
तुम्ही ते कळतेपण आल्यावरच शोधले आहे. कळतेपणामुळे कळणारा सर्व अनुभव हा पळपुटा आहे, पण कळतेपण मात्र सदैव स्थिरच आहे. क्षणाचे कळतेपण हजारो युगाचे आयुष्य भोगते. इकडून तिकडे तिकडून इकडे लोक सारखे कशासाठी फिरत आहे? कारण त्यांना जाणीवेचा, असलेपणाचा, केवळ असलेपणाचा म्हणजेच शुद्ध असलेपणाचा चावा सहन होत नाही. चावा सहन होत नाही. एकनाथी भारुडातला विंचू त्यांना चावला आहे. विंचू चावला ही संज्ञा याच कळतेपणाला दिली आहे. हे सर्व ऐकून तुम्ही म्हणाल, आम्ही अफाट जगात फिरतो. कदाचित हे परदेशी जे साधक इथे भेटायला येतात त्यांना उद्देशून असावे. पण या महाराजासारखा मूर्ख माणूस तुम्हाला कधी भेटणार नाही. तुम्ही म्हणता, आम्ही अफाट जगात फिरतो, पण या महाराजासारखा मूर्ख माणूस तुम्हाला कधी भेटणार नाही. पण पूर्ण मूर्ख आणि पूर्ण ज्ञानी यांच्या मधली पदवी मला कोणी देणारच नाही, देऊच शकत नाही. तसे पाहिले तर सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत अष्टोप्रहर असणेपणाकडेच लक्ष असते, म्हणजे आत्मानुसंधानकडेच लक्ष असते. पण देहच आपला आकार मानल्यामुळे आपले इकडे लक्ष नाही. आपण आत्मानुसंधानाऐवजी देहानुसंधान पसंत केले आहे, त्याचीच आवडी धरली आहे. कारण दोन्ही एकाच वेळी बाळगता येत नाही. ते एकत्र नांदू पण शकत नाही. एका म्यानात दोन तलवारी खुपसून ठेवता येत नाही. एखादा गुरु किंवा धर्मगुरु जी दीक्षा वगैरे देतो ती त्याच्या स्वतःच्या व शिकवल्या गेलेल्या शिकवणीवरच आधारित अशा कल्पनेनुसारच सर्व दीक्षा समारंभ असतो. पण एक दुसऱ्याला म्हणतो, प्राण गेला तरी मी तुझा धर्म स्वीकारणार नाही, तर दुसरा पहिल्यांदा म्हणतो, जा, मी पण प्राण गेला तरी मी तुझा धर्म स्वीकारणार नाही. पण श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला इथे विचारतात, खरं सांगा, जाग, झोप, तहान, भूक, इच्छा, तृष्णा, भीती, प्रजोत्पादनाला सहयोग याविषयी अजून कोणत्या प्राण्यांना कोणता दुसरा धर्म आहे काय? जगामधील नाना धर्म हे हटकोर आहेत, हेकेखोर आहेत. ते केवळ हट्टाने तसे वागत आहेत. त्यामागे केवळ वेडेपणाच्या भावनेची एक विचित्र चिकाटी आहे. देह हा केवळ साचलेल्या अन्नाचा पुतळा आहे, साचलेल्या अन्नाची पिशवी आहे, साचलेल्या अन्नाचे गाठोडे आहे. हे जो ओळखेल तो देहभावनेपासून आपोआप दूर सरकेल. आणि इतकेच काय, त्याला हे पण सहज कळेल की जसे आपण तसेच हे दुसरे पण, म्हणून तो निवांत राहतो, कोणाच्या आकारात फसत नाही, त्यांच्यात आसक्त राहत नाही. असा जो स्वतःबद्दलच्या व इतरांच्या खऱ्या दर्शनाने पुनीत झाला आहे, पावन झाला आहे, तो स्वभावाने आपोआपच परोपकारी होतो. कारण आता आपण तेच दुसरे पण हे मनापासून कळले असते. कारण आता आपण तेच दुसरे पण हे मनापासून कळले असते, म्हणून तो आता स्वतःला जे जीवबुद्धीने पाहत होता तसा तो आता स्वतःला आणि इतरांना पाहत नाही. ते माझ्या बैठकीला जे येतात
त्या प्रत्येक येणाऱ्याकडे मी जीव बुद्धीने पाहत नाही. आणि एवढे पण नक्की की ज्यांना जीव बुद्धीचा कंटाळा आला आहे ते जणू भगवंतांनी पाठवल्यासारखे इथे येतात, यात काहीही शंका नाही. किंवा त्यांच्या आतील भगवंतच त्यांना तशी बुद्धी देतो, म्हणूनच तो इथे येतो, एवढे मात्र नक्की. त्याचे इथे येणे हे नुसते नसते, तर अतिशय भरीव असते, घनदाट असते. नमस्कार. नमस्कार.